नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। पुणे जिल्हा अधिकारी जितेंद्र डीडी साहेब, अप्पर जिल्हा अधिकारी आणि मावळ मुळशी प्रांत अधिकारी, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि मंडल अधिकारी यांच्या माध्यमातून महसूल लोक अदालतीचं आयोजन 9 जून 2025 रोजी केलेलं आहे। आणि यामध्ये जे शेतकऱ्यांचे वाद आहेत, गेले अनेक वर्ष हे वाद प्रलंबित राहिल्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही मानसिक ताणतणाव आहे, वेळ आणि पैसा वाया जातो, यासाठी महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या महसूल लोक अदालतीला नागरिकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे। तर या ठिकाणी जे मंडल अधिकारी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या महसूल लोक अदालतीला कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटलेला आहे। सर, काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी मंडल अधिकारी परंदवडी, माझं नाव अजय चडसणकर। वर्षानुवर्ष महसूलमध्ये जे दावे प्रलंबित राहतात आणि यामुळे नागरिकांना वेळेत न्याय मिळत नाही किंवा निर्णय एखाद्या बाजूला लागला तर एक समाधानी होतो आणि दुसऱ्याला त्याचं वाईट वाटतं। तर ह्या माध्यमातून आज जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या अनुषंगाने त्यांनी आज महसूल अदालतीचं आयोजन केलेलं आहे। तहसील कार्यालय मावळ येथे माननीय तहसीलदार सर, माननीय प्रांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व मंडल अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या जेवढ्या तक्रार केसेस आहेत, या महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून लोकांना एक संधी देण्यात आलेली आहे की त्यांचे दावे येथे समंजसानं त्याचा मार्ग काढावा आणि यातून आपला वेळ आणि पैसा जो खर्च होणार आहे त्याचं नुकसान भरपाई होऊ नये करण्याकामी हे आयोजन करण्यात आलेलं आहे। यात तडजोडीनं आज मोठ्या प्रमाणात लोकांना इथं बोलवून दावे तडजोडी करण्याचे प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। तुमचं नाव आणि तुमच्याकडे किती केसेस दाखल झाले? मी लिमरा सलगर, तळेगाव दाभाडे सर्कल। माझ्याकडे 3 केसेस आहेत, पैकी एक तडजोड होण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी वडगाव मावळ मंडल अधिकारी रमेश कदम साहेब, किती केसेस दाखल झाले आणि किती? 7 केसेसची आज नोटीस देण्यात आल्या महसूल अदालतीत, त्यात एक तडजोड झालेली आहे आणि 5 केसेस अजून चालू आहे येतात पक्षकार। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे मंडल अधिकारी हद्दीमध्ये ज्यांचे केसेस आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहे। तर या ठिकाणी मंडल अधिकारी आहेत। काय नाव तुमचं आणि किती केसेस दाखल झालेत आणि किती तडजोडी आणि ती सोडवण्यात? माझ्याकडे 6 केसेस आहेत। 6 केसेस मधल्या सगळ्यांना नोटिसा बजावल्या होत्या, त्यापैकी 2 पक्षकार आलेत। 2 पक्षकारांनी त्यांची जी तक्रार होती ती तडजोडीने माघार घेतलेली आहे आणि उर्वरित येतात आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी महसूल लोक अदालत आणि ह्या महसूल लोक अदालतीमध्ये शेतकरी नागरिकांचे ज्या काही गेल्या अनेक वर्षाचे जे दावे आहेत या ठिकाणी सामोपचारांनी सोडवण्यात येत आहेत। सर, तुमचं नाव आणि किती केसेस दाखल झालेले आहेत आणि किती जणांनी सामोपचारांनी दावे संपुष्टात आणलेले? एकूण शिवणे मंडळातील 15 केसेस तडजोडीसाठी आम्ही ठेवलेले आहेत आणि त्या सगळ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि कॉम्प्रोमाइजसाठी काही लोक आली होती, पण ती समोरच्या दोन्ही पार्टी हजर नसल्यामुळे अद्याप काही झालेलं नाही। परंतु अजून आपण वाट पाहतोय, काही केसेस लोक येतील अशी आशा आहे। झालं तर आपण तडजोडीने ती केस संपुष्टात करतोय। गेल्या अनेक वर्षापासून ह्या केसेस प्रलंबित असतात, त्यामुळे शेतकरी नागरिकांना मनस्ताप होत असतो। तर मंडल अधिकारी म्हणून शेतकऱ्यांना, नागरिकांना काय आव्हान कराल? निश्चितच सर्व तक्रारदार शेतकरी यांना सगळ्यांना विनंतीवजा आव्हान आहे की वर्षानुवर्षे चालणाऱ्या केसेसमध्ये जाणारा वेळ, हा अमूल्य वेळ वाया जाण्यापेक्षा तडजोडीने प्रश्न सोडवलेस जास्त चांगलं होईल आणि वेळ वाचेल। तर वडगाव मावळ तहसील कार्यालयामध्ये महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि नागरिक उपस्थित झालेले आहेत की गेल्या अनेक वर्षापासून शेतीचे, जमिनीचे जे वाद आहेत आणि ह्या केसेस जे आहे वर्षानुवर्ष चालत असतात, तारीख पे तारीख। यामुळे समजदारीने, सामोपचाराने जर ह्या दावे या ठिकाणी जर मिटले तर शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या ताणतणावामधनं मुक्त होता येईल। म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं
अजितदादा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महसूल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न महसूल लोक अदालतीच्या मार्फत सोडवण्यात यावे यासाठी हा प्रयोग आहे आणि या 9 जून 2025 रोजीच्या महसूल लोक अदालतीला मावळ तालुक्यामधनं शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त अशी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. अनेकांचे काही दावे या ठिकाणी सुटलेले आहेत तर काहींचे एक पक्षकार आलेला आहे आणि दुसरा न आल्यामुळं ते प्रलंबित राहिलेले आहेत. तर महसूल लोक अदालत ह्या वारंवार झाल्यानंतर नागरिकांच्या ज्या वर्षानुवर्षे चालणाऱ्या केसेस आहेत या काही महिन्यामध्ये संपुष्टात येतील. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.